नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. स्पोर्ट्सच्या दुनियेत आपल्या शानदार खेळानं अनेक खेळाडूंनी ग्लॅमर मिळवून दिलाय. अशाच काही ग्लॅमरस चेहऱ्यांना जाणून घेणार आहोत आमच्या ग्लॅमरस ॲथलीट्स या विशेष कार्यक्रमात. सानिया मिर्झा, भारतीय क्रीडा क्षेत्रातलं सर्वाधिक ग्लॅमरस आणि सेन्सेशनल नाव. कोर्टवरील आपल्या दमदार खेळामुळे ती साऱ्यांचं लक्ष वेधून तर घेतेच, पण त्याचबरोबर आपल्या लुकमुळेही ती फॅन्सवरती मोहिनी घालते. वर्ल्ड नंबर 1, 3 ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि भारताची अव्वल टेनिस प्लेअर म्हटलं की लगेचच सानिया मिर्झाचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. एवढी कमाई तिनं आपल्या करिअरमध्ये नक्कीच केली आहे. सध्या ती आपल्या करिअरच्या शिखरावर आहे. आपल्या कामगिरीनं तिनं नेहमीच साऱ्यांची वाहवा मिळवली आहे. कोर्टवरील तिचा वावर आत्मविश्वासपूर्ण असतो. कोर्टवर ती आपल्या खेळानं नेहमीच लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर कोर्ट बाहेरही ती आपल्या ग्लॅमरस लुकनं साऱ्यांना दखल घ्यायला भाग पाडते. एक सर्वोत्तम ॲथलीट, आकर्षक पर्सनॅलिटी आणि सेन्सेशनल लुक असं पॅकेज खूप कमी पाहायला मिळतं. हे पॅकेज आपल्याला टेनिस क्वीन सानिया मिर्झामध्ये पाहायला मिळतं. टेनिस कोर्टवर ती जेवढ्या आत्मीयतेनं आणि मेहनतीनं प्रॅक्टिस करते, तेवढीच ती रॅम्प वॉक आणि रियालिटी शो मध्ये आत्मविश्वासानं वावरते आणि तिथेही फॅन्सला खिळवून ठेवते. कोणत्याही प्रकारचा ग्लॅमरस किंवा वेस्टर्न लुक ती अगदी सहजरित्या कॅरी करते. त्यामुळेच कोर्टवर पॉवरफुल शॉट्स मारणारी हीच का ती सानिया असं अनेकांना वाटत असेल. मात्र दोन्ही ठिकाणी तिचा आत्मविश्वास कुठेच ढळलेला पाहायला मिळत नाही. कोर्टवर ती जेवढ्या आत्मविश्वासानं वावरते, तेवढाच आत्मविश्वास ती ग्लॅमरस दुनियेतही वावरताना दिसतो. त्यामुळे तिला अनेकदा ड्रेस डिझायनर्स रॅम्प वॉकसाठी पसंती देतात आणि रियालिटी शो मध्येही तिला आमंत्रित केलं जातं. तिचे बॉलिवूडमध्ये अनेक फ्रेंड्सही आहेत. त्यामुळे सानिया भविष्यात सिल्वर स्क्रीनवर झळकताना दिसली तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ज्वाला गुट्टा, भारतातील सेन्सेशनल स्पोर्ट्स वुमन. अतिशय आकर्षक आणि ग्लॅमरस लुक लाभलेली ही बॅडमिंटन प्लेअर आपल्या कामगिरीपेक्षा आपल्या लुकसाठीच अधिक चर्चेत आहे. पाहूया तिचा लुक. सानिया मिर्झा पाठोपाठ ज्वाला गुट्टा ही हैदराबादी बाला ही आपल्या लुकमुळे फॅन्सना मोहिनी घालते. डबल्समध्ये आपल्या कामगिरीनं धमाका करणारी ज्वाला कोर्ट बाहेरही आपल्या लुकचा जलवा दाखवत असते. ज्वालाला मुळातच सेन्सेशनल आणि ग्लॅमरस लुक लाभल्यानं तिला त्यासाठी अधिक काही करावं लागत नाही आणि तिला मुळातच ग्लॅमरस कपडे परिधान करण्याची आवडही आहे. दरम्यान तिच्या आउटफिटवर टीका करण्याची एकही संधी तिचे टीकाकार सोडत नाहीत. मात्र कसलीही तमा न बाळगणारी ज्वाला बिनधास्तपणे कोणत्याही आउटफिटमध्ये अगदी बिनधास्तपणे वावरते. ती उगाचच साळसूतपणाचा आवही आणत नाही.
आपली जशी पर्सनॅलिटी आहे तशीच ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही वावरते. एका तेलुगू चित्रपटातही तिच्यावर एक गाणं शूट करण्यात आलंय. यावेळी तिच्यावर अनेकांनी टीकाही केली. मात्र आपल्याला जो काही सेन्सेशनल लुक लाभलाय त्या लुकचा अधिक ग्लॅमरस कॅच करण्यासाठी वापर करण्यात तिला काहीही गैर वाटत नाही. दरम्यान तिची कामगिरीपेक्षा तिच्या कोट बाहेरील प्रकरणं आणि तिच्या आउटफिटवरच अधिक चर्चा रंगते. ज्वाला अशा चर्चांनी बावरूनही जात नाही आणि चिंताही करत बसत नाही. काही का असेना, ज्वाला ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक सेन्सेशनल स्पोर्ट वुमन आहे आणि हे तिच्या टीकाकारांनाही मान्य करावंच लागेल. ज्वाला ही तिच्या कामगिरीपेक्षा भारतातील मोस्ट सेन्सेशनल स्पोर्ट्स वुमन म्हणून क्रीडा चाहत्यांच्या अधिक लक्षात राहील एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. भारतीय स्क्वॉशचा चेहरा म्हणजे दीपिका पल्लिकल. स्क्वॉश कोर्टवर आपला जलवा दाखवणारी ही मल्याळी ब्युटी स्क्वॉश कोर्ट बाहेरही आपली जादू दाखवते. आपल्या ग्लॅमरस अवतारामुळे ती बनलीये ब्रँड दीपिका. दीपिका पल्लिकल, स्क्वॉश कोर्टची सम्राज्ञी. आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिनं भारताचं नाव स्क्वॉशच्या दुनियेत एका वेगळ्या उंचीवर नेलंय. वर्ल्ड टॉप 10 मध्ये कायमच तिचा जलवा. याचबरोबर आपल्या लुक आणि स्टायलिश अंदाजामुळे ती तरुणाईमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. ज्या प्रकारे स्क्वॉश कोर्टवर तिचा अंदाज असतो त्याचप्रमाणे स्क्वॉश कोर्ट बाहेरही तिच्या ग्लॅमरस अवतारावर यंगिस्तान फिदा आहे. कुठल्याही फोटोशूट मध्ये आपल्या बोल्ड अंदाजानं ती तरुणाईला घायाळ करते. यंगिस्तानमध्ये तिची प्रचंड क्रेज पाहायला मिळते. आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तिने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. हॉट स्क्वॉश प्लेअर म्हणूनही ती स्क्वॉशच्या दुनियेत ओळखली जाते. त्याचप्रमाणे भारतातील टॉप हॉट स्पोर्ट्स प्लेयर्स मध्येही तिचा क्रमांक टॉप 5 मध्ये लागतो. तिच्या या ग्लॅमरस लुकमुळे ती जाहिरातदारांची पहिली पसंती बनली आहे. अनेक अग्रगण्य ब्रँड्स ती आज एंडोर्स करते. स्क्वॉश कोर्ट प्रमाणे जाहिरातींच्या दुनियेतील आव्हानही ती अगदी लीलया पार करते. या कॉन्फिडंट चेन्नई गर्लनं आपल्या स्टायलिश अंदाजानं जाहिरातींच्या दुनियेतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यामुळे स्क्वॉश कोर्ट प्रमाणे जाहिरातींच्या दुनियेची ती सम्राज्ञी आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. विराट कोहली सध्याच्या घडीचा टॉप बॅट्समन आणि मोस्ट डिझायरेबल बॅट्समन. विराट युवा आहे, आक्रमक आहे आणि त्याचा ॲटिट्यूड फॅन्सना भावणार आहे, तसाच त्याच्या टीकाकारांना बोचणाराही आहे. त्याच्या याच ॲटिट्यूडला, पर्सनॅलिटीला आपण पाहूया हा एक विशेष रिपोर्ट. किलर ॲटिट्यूड, स्टायलिश, युवा, आक्रमक तर वादग्रस्त असा क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. कोहलीच्या व्यक्तिमत्वाचे हे सारे घटक आहेत. याचमुळे विराट कोहली फेमसही आहे. तशा अर्थानं विराट अजिबात हँडसम नाही, मात्र ॲटिट्यूड आणि स्टायलिशपणा आणि आक्रमकता त्याला अधिक तडफदार बनवते. त्याच्याकडील याच गुणांमुळे फॅन्सना तो अधिक भावतो. सध्याच्या टीम इंडियामधील तो टॉपचा बॅट्समन आणि मॅच विनर प्लेयर आहे. याचमुळे विराटकडे एक प्रकारचा ॲटिट्यूड आहे. कोणतीही लपवाछप्पी नाही. जे काही आहे आणि जे काही घडतं ते तो बेधडकपणे बोलून दाखवतो. कोणताही डिप्लोमॅटिकपणा नाही, हा देखील त्याचा एक गुणच म्हणावा लागेल. त्याच्या या अशा ॲटिट्यूडमुळेच कदाचित सध्याची टॉपची बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा त्याच्या प्रेमात पडली असावी. यामुळे विराटबाबतच्या चर्चांना फॅन्स आणि मीडियात जरा अधिकच स्पेस मिळते. विराट कोहलीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. विराट आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य जगतोय.
स्टायलिश राहणं त्याला मनापासून आवडतं. यामुळे तो अनेकदा आपल्या लुकमध्ये चेंज करतो. अनेकदा त्याची हेअरस्टाईल चेंज झालेली पाहायला मिळते. कधी फिल्मी स्टाईल दाढी मिशाही ठेवतो. गॉगल्सही त्याला वेळ आहे. अनेक लक्झरी गॉगल्सचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. विराटही युवी प्रमाणे पार्टी बॉय आहे. पार्ट्यांना हजेरी लावणं आणि तिथे मनसोक्त डान्स करायला त्याला आवडतं. एवढंच नव्हे तर टीम विजयी झाल्यानंतर ग्राउंडवर बिनधास्त सेलिब्रेशन करायलाही तो संकोच करत नाही. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचा गंगम स्टाईल डान्स आपल्याला आठवतच असेल. विराट हा सध्याचा टॉपचा बॅट्समन असल्यानं अनेक टीव्ही शो मध्ये त्याला आमंत्रित करण्यासाठी शोचे आयोजक धडपडत असतात. विराटचा ॲटिट्यूड असा आहे की अनेकदा तो त्याला महागात पडतो. तो अनेकदा प्रतिस्पर्ध्यांशी ग्राउंडवर भिडतो, मीडियाला खुलेआम आव्हान देतो, तर कधी फॅन्सलाही 2 शब्द सुनावतो. त्याच्या याच ॲटिट्यूडमुळे विराटची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. मात्र त्याचा याच ॲटिट्यूडमुळे त्याला एक विशिष्ट फॅन फॉलोइंगही लाभलाय. बस विराटचा हा ॲटिट्यूड टीम इंडियाच्या विजयातही फायदेशीर ठरावा एवढीच इच्छा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. युवराज सिंग भारतीय स्पोर्ट्समधील सर्वाधिक लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा. क्रिकेटच्या मैदानावर सिक्सरशी बरसात करणारा सिक्सर किंग युवी आपल्या दिलखेचक पर्सनॅलिटीमुळे अनेकांच्या गळ्यातला ताईत आहे. युवराज सिंग ग्लॅमरस क्रिकेटपटू आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर. क्रिकेटच्या ग्राउंडवर आपल्या शानदार कामगिरीनं साऱ्यांना आपला फॅन बनवणारा युवी आपल्या अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीनंही साऱ्यांना आकर्षित करतो. दमदार कामगिरी आणि इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी ह्या दोन्ही गोष्टी युवीकडे आहेत. त्यामुळेच अनेक युवती त्याच्या फॅन्स आहेत. उंच आणि हँडसम असलेला युवी केवळ सामान्य युवतींनाच नव्हे तर बॉलिवूडच्या टॉप ऍक्ट्रेसना देखील भुरळ घालतो. म्हणूनच युवीच्या लाईफमध्ये आतापर्यंत अनेक ऍक्ट्रेसेसनं एंट्री घेतली. युवीचंही मन बी टाउन मध्ये चांगलेच रमतं. बॉलिवूडमधील त्याची फ्रेंड्सची लिस्ट ही तर खूपच मोठी आहे. तो क्रिकेट चित्रपटात काम करताना दिसला असता. क्रिकेटमध्ये यशानं त्याला साथ दिली आणि युवी क्रिकेटच्या मैदानात रमला. मात्र युवी हा पार्टी बॉय आहे. प्ले हार्ड आणि पार्टी हार्ड हा त्याच्या लाईफचा फंडा आहे. त्याला डान्स एवढा आवडतो की त्यानं आपल्या घरी खास डान्स फ्लोअर बनवून घेतलाय. युवीला देखील रॅम्प वॉक आणि रियालिटी शो साठी होस्ट म्हणून आवर्जून पसंती दिली जाते. आणि मग युवी आपल्या फॅन्सचं मनमुराद मनोरंजन करतो. दमदार कामगिरी आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ह्या दोन्ही गोष्टी युवीकडे आहेत. त्यामुळे युवीचे फॅन फॉलोइंग मध्ये मुलींची संख्या अधिक आहे. त्याचा देखणेपणा हा त्याचा USP आहे. त्याचमुळे अनेक जाहिरात कंपन्या त्याला करारबद्ध करतात आणि स्टार्सही त्याच्याशी मैत्री करतात. युवीचा ग्राउंडवरील शानदार फॉर्म आणि ग्राउंड बाहेरील त्याचा जलवा कायम राहावा अशीच इच्छा त्याचे फॅन्स बाळगून असतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. विजेंदर सिंग ऑलिम्पिक मेडलिस्ट, भारतीय क्रीडा क्षेत्रातील हँडसम चेहरा. विजेंदरची पर्सनॅलिटी एखाद्या सिनेस्टार सारखी आहे. त्याचं यश आणि या पर्सनॅलिटीमुळेच भारतात अनेक युवक हे बॉक्सिंगकडे वळले. वय 29 वर्ष, उंची 6 फूट, रंग गोरा, चेहऱ्यावर स्टारपणाची झलक आणि मॉडेलची अदा ही पर्सनॅलिटी आहे बॉक्सर विजेंदर सिंगची. विजेंदरनं जोपर्यंत ऑलिम्पिक मेडल जिंकलं नव्हतं तोपर्यंत कदाचित त्याला कोणी बॉक्सर म्हणतही नसेल, कारण त्याची पर्सनॅलिटी एखाद्या खेळाडूपेक्षा मॉडेल किंवा सेलिब्रिटी सारखी अधिक भासते. मूळचा हरियाणाचा असलेल्या या हँडसम बॉक्सरनं भारताला बॉक्सिंग मधलं पहिलं मेडल मिळवून दिलं. 2008 बीजिंग ऑलिम्पिक मध्ये त्यानं ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आणि विजेंदर रातोरात स्टार बनला. हे विजेतेपद त्याच्या करिअरला कलाटणी देणारं ठरलं.
बॉक्सिंग रिंग मधील या इम्प्रेसिव्ह चेहऱ्यानं अगदी बॉलिवूडलाही आपल्याकडे आकर्षित केलं. म्हणूनच अक्षय कुमारनं प्रोड्यूस केलेल्या फगली चित्रपटात विजेंदर सिंगला संधी देण्यात आली. याशिवाय अनेक रियालिटी शो मध्येही त्याला आमंत्रित केलं गेलंय. सलमान खानचा दस का दम असो किंवा नजबली असो, त्याला बी टाउनच्या हॉट डिवाज बरोबर शो मध्ये आमंत्रित केलं जातं. युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रोडीज मध्ये तर त्याला जज बनण्याची संधी मिळाली आहे. रॅम्प वॉक करताना तो तर आपल्या अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीनं मॉडेल्स आणि स्टार्सनाही कॉम्प्लेक्स निर्माण करतो. बॉक्सिंग सारख्या खेळाला भारतात पुन्हा लाईमलाईट मध्ये आणण्यात विजेंदरची मोठी भूमिका असल्याचं त्याचे टीकाकारही मान्य करतात. आता त्याच्यासमोर आपल्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.